महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये आज प्रदेश अध्यक्ष आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, मंच उपस्थित जिल्हा अध्यक्ष आपले राधेश्याम चौधरीजी, डॉक्टर विजयराव चौधरी साहेब, आपल्या तालुक्याचे मधुभाऊ काटे, खडगावचे अमरनाना पाटील आणि आपल्या पाचोरा वडगाव मतदारसंघातून आलेले सगळे पदाधिकारी पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी प्रवेश करणार होतो आणि आज त्याला गिरीश भाऊंनी निमंत्रण दिलं आणि आज प्रदेश अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपला प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। गेली अनेक वर्ष वडील स्वर्गीय ओंकारप्पांपासून तर तिसऱ्या पिढीपर्यंतचे आजचे आपले कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आमच्या वडिलांनी अनेक वर्ष जवळजवळ 5 टर्म पाचोरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर मला संधी मिळाली। मी नगरपालिकेमध्ये काम केलं, आमदार म्हणून 14 एक टर्म काम केलं। 25 वर्ष म्हणजे सुरुवातीला वडिलांचा काळात जनता दल, जनता पार्टी, समाजवादी पार्टी अशा याच्यातून आम्ही मग 95ला आमचे वडील अपक्ष आले आणि त्यांनी आपल्या युतीला त्या काळात पाठिंबा दिला 95 मध्ये आणि नंतरच्या कालखंडामध्ये 4 पासून मी लढत आलो, 9ला मी निवडून आलो। गेली 25 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, पण वेळोवेळी पक्षाकडून आमचे काही पाठराखण झाली नाही, कार्यकर्त्यांना आम्हाला काही न्याय देता आला नाही आणि म्हणून शेवटी आम्ही अनेक वेळा गिरीश भाऊंनी मला गेल्या 10 वर्षापासून 2-3 वेळा त्यांनी शब्द टाकला, परंतु मी दुर्लक्ष केलं। भाऊ उशिरा का होईना पण तुमच्या शब्दाला मंगेशदादा शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी प्रवेश करताना साहेब कोणती अट शर्ती काहीच मी टाकलेलं नाही। मला एकच सांगायचं आहे की आमच्या कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे। शक्यतो आज आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहोत, अनेक सरपंच या ठिकाणी झाले, अनेक माजी सभापती, शेतकरी संघाचे संचालक, मार्केटचे संचालक आहेत। वेळोवेळी जे काही अडचणी असतील ते काम झाली पाहिजे एवढीच रास्त अपेक्षा आमची आपल्या पक्षाकडून राहील। अवस्था आमची कोणतीही मागणी राहणार नाही एवढी ग्वाही देतो। निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की पाचोरा भडगावसह जिल्ह्यामध्ये जिथे मला शक्य असेल तिथे आपला पक्षवाढीसाठी माझा प्रयत्न राहील आणि आमचे सगळेच कार्यकर्ते संघटन निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढवतील अशी ग्वाही या निमित्तानं आपल्याला देतो आणि